नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सचिन मोठे, माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आता मुक्काम पोस्ट मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी एका शेळी पालकांचं बोकड विकायचं आहे, त्याच्याबाबतची माहिती आपण जाणून घेऊ। नमस्कार। नमस्कार। नाव सांगा की? भारत जाधव। जाधव साहेब, ह्या शेळीचं बोकड आहे का? ह्या शेळीचं ही दोन पिल्लं दिली काय? ह्या बोकडावरली ही दोन बोकडं जायची, म्हणजे ह्या पिल्यांच्या अगोदरच्या व्यताचं ही बोकड आहे, असं आहे काय? ह्या बोकडाच्या टायमाला कुठलं बोकड शिळीला लागलं होतं आपल्या? ते असलंच होतं बाहेरचं। बरोबर। गलुली ही काय नाही? नाही, तसलं काय नाही, गलुली नाही, काय नाही। म्हणजे 8 महिन्याच्या आतलं, 8 महिन्याच्या आतलं बोकड आहे। आता ही बोकड आपल्याला विकायचं आहे ना? विकायचं आहे। ही दोन तयार होती ती महिला। ही दोन काय आहे? ती ही दोन्ही बोकडं जायची, दोन्ही बोकड झाली। बरोबर, संख्या बोकडाचीच झाली मग। शिळी काय बोकडच देते काय? ह्याच्या अगोदरच्या टायमाला काय दिलं? ह्याच्या अगोदर एक पाट आणि एक बोकड दिलं का? एकच पाट हो ना? ह्या बोकडाच्या वेळेस एकटच बोकड, एकच बोकड झालं काय? हा। आणि ह्या वेळेस दोन झाले, त्यावेळेस दोन दिले, आणि त्याच्या अगोदर एकच झालं। हा, तिसऱ्या वेळेस शिळे। बरोबर, शिळी चांगली आहे, पण कलरनं तांबडे आहे। बरं, ह्या बोकडाला सांभाळताव कसं ते बी सांगा, म्हणजे लोकांनी घेतलं तासभर फक्त हिंडून आणायचं राहणार, 1 तासभर। परत काय घेतले घरची कुठे बी ठेवा जनावरांची खाते। बरोबर, आता शिवरी बिवरी आणून टाकायची। 8 महिन्याचा बोकड, ह्याला काय खुराक ही काय सुद्धा नाही, फक्त हिंडवणे 1 तासभर हिंडवणे, परत जनावरांची कुठे काय बी टाकतो। हिथं आल्यानंतर गायींबरोबर जी चारा असेल ती ह्याला मिळणार खायला। बरोबर, ठीक आहे, छान आहे, आम्हाला माहिती दिली, धन्यवाद।